Good morning. In previous lessons, we are learning about the use of my, our, your, his, her and its. पहा आपण याचा वापर करायला शिकलेलो आहोत. माय म्हणजे माझं, आवर म्हणजे आमचे, युअर म्हणजे तुझे, हिज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे आणि इट्स म्हणजे त्याचे, तिचे, त्याचे, तिचे. ओके. याचे मीनिंग्स पाहिलेले आहेत आपण आणि त्याचा वाक्यामध्ये कसा वापर करायचा हे पण आपण शिकलेलो आहोत. पण इंग्रजी बोलताना असं वैविध्यतेने नटलेली ही भाषा आहे. याच्यामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं. ही पद्धत काय ते आपण पाहूया. याच्यामध्ये मायचा वापर कसा केला जातो किंवा आवरचा वापर, त्याच्याऐवजी कुठले शब्द वापरले जातात हे आपण पाहणार आहोत आज. तर आपल्या लेक्चरमध्ये याच्यामध्ये काय शिकणार आहोत आपण? मायच्या बदल्यात आपण काय वापरणार आहोत? माईन. ओके. सो पहा आता काही वाक्यांचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने वापरतो. आपण कॉमनली काय बोलतो? दिस इज माय हाऊस. काय बोलतो आपण? दिस इज माय हाऊस. पण इंग्रजी चांगलं बोलत असताना किंवा आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असताना हे वाक्य वापरलं जातं. दिस हाऊस इज माईन. काय आहे? दिस इज माय हाऊस म्हणजे काय? हे घर माझे आहे. त्यात तेच वाक्य आपण कशा पद्धतीने बोलणार आहोत आता? दिस हाऊस इज माईन. हे माझे घर आहे किंवा हे घर माझे आहे. दोन्हींचाही अर्थ एकच होतो, फक्त बोलण्याच्या पद्धती कशा आहेत? वेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल पहा पुन्हा एकदा. दिस इज आवर हाऊस. आवर म्हणण्याऐवजी काय म्हणायचं आपण? आर. पहा, आवर असं बोललं तर वेगळं वाटतं, आपण बोलताना आर बोलायचं आहे. दिस इज आर हाऊस. हे आमचे घर आहे. दिस हाऊस इज आर्स. हे घर काय? हे घर आमचे आहे. दोन्हींचाही अर्थ बदलत नाही, फक्त काय बदलत आहे? पद्धत बदलते आहे बोलण्याची. दॅट इज युअर टी व्ही. तो तुमचा टी व्ही आहे. दॅट टी व्ही इज युअर्स. काय बोलायचं आहे? दॅट इज युअर टी व्ही. हे वाक्य कसं वाटतं? साधं सोपं. पण हे वाक्य कसं वाटतं? अलंकारिक शब्दात वाटतं. दॅट टी व्ही इज युअर्स. दीज आर हिज बुक्स. हे पुस्तकं कुणाची आहेत? ही पुस्तकं त्याची आहेत किंवा ही त्याची पुस्तके आहेत. आणि आपण कसं बोलणार आहोत? दीज बुक्स आर हिज. ही पुस्तकं त्याची आहेत. दोज आर हर सारीज. त्या तिच्या साड्या आहेत. दोज सारीज आर हर्स. त्या साड्या तिच्या आहेत. दोज आर देअर कार्स. त्या त्यांच्या मोटारी आहेत. दोज कार्स आर देअर्स. त्या मोटारी त्यांच्या आहेत. पहा, वाक्याचा अर्थ बदलत नाही, फक्त काय बदलतं? बोलण्याची पद्धत बदलते. आता वरील वाक्यांमध्ये आपण काय पाहिलं आहे? जोडीचा अर्थ एकच पाहिला आहे, पण रचना कशी आहे? वेगवेगळी आहे. रचना वेगळी असल्यामुळे काय होतं? बोलण्यातही इंटरेस्ट येतो, शब्दसंपत्तीही वाढते आणि आपल्याला अलंकारिक पद्धतीने बोलता येतं. नेहमी असं एकाच पद्धतीने एकसुरी बोलण्याची गरज पडत नाही. पाहता, वाक्याच्या पहिल्या जोडीतील माय हा शब्द काय? हाऊस या शब्दाच्या अगोदर वापरला आहे. दिस इज माय हाऊस. ओके. परंतु माईन हा शब्द इज या क्रियापदानंतर वाक्याच्या शेवटी वापरला आहे. पहा, आता दोन्ही शब्द पाहिले आपण, माय आणि माईन. माय शब्द आपण कुठे वापरतो? हाऊसच्या आधी. पण माईन हा शब्द कुठे वापरतो? नंतर. या पद्धतीने आवर, युअर, हिज, हर अँड देअर्स हे शब्द वापरले जातात. या पद्धतीनेच काय वापरलं जातं? आवर्स, युअर्स, हिज, हर्स अँड देअर्स हे शब्द वापरले जातात. माईन हाऊस, आवर हाऊस, हिज, आवर्स हाऊस ही चुकीची रचना आहे, लक्षात ठेवा. दिस इज माईन हाऊस असं बोलायचं नाही. काय बोलायचं आहे? दिस हाऊस इज माईन. हे घर माझे आहे. आता पहा, आपण खाली एक तक्ता दिलेला आहे, तर नीटपणे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये सांगितले प्रथम पुरुषमध्ये काय वापरतो आपण? माय, माईन. आणि एक वचनमध्ये काय बोलतो आपण? माय आणि माईन. अनेक वचनमध्ये आपण काय बोलतो? आवर आणि आवर्स. द्वितीय पुरुषमध्ये युअर, युअर्स. आणि अनेक वचनमध्ये सुद्धा काय वापरतो आपण? युअर आणि युअर्स. तृतीय पुरुषमध्ये हिज, हिज. हर, हर्स. देअर, देअर्स. आता यामध्ये इट्स हा शब्द वाक्याच्या शेवटी वापरला जात नाही. जसं आपण हिज वगैरे असे शब्द वापरतो, तसे इट्स हा शब्द इथं वापरला जात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ पहा, एक्झाम्पल्स दिलेत. दीज आर माय पेन्सिल्स. दिस पेन्सिल्स आर माईन. दॅट इज युअर हॉर्स. दॅट हॉर्स इज युअर्स.
दिस इज आवर टेबल, दिस टेबल इज आवर्स. कळालं तुम्हाला माइन, युअर्स, देअर्सचा वापर कसा करायचा ते. आता पहा, दिस इज देअर हाऊस, दिस हाऊस इज देअर्स. दॅट इज शीलाज कोंब. ॲपॉस्ट्रॉफी लावल्यावर काय होतं, शीलाज म्हणजे तिचे, शीलाचा आहे. कोंब म्हणजे कंगवा. दॅट कोंब इज शीलाज. दोज आर मधूज पेन्सिल्स. मधूज ॲपॉस्ट्रॉफी लावला, एस लावला की काय होतं, त्याचा, त्याचे, त्याचे. दोज पेन्सिल्स आर मधूज. दॅट इज हिनाज टॉवेल. हा हिनाचा टॉवेल आहे. दॅट टॉवेल इज हिनाज. आता वरील प्रकारचे तुम्हाला किती वाक्य बनवायची आहेत होमवर्कमध्ये, 30 वाक्य बनवायची आहेत आणि ती मोठ्याने वाचायची आहेत, जेणेकरून काय होईल, तुमची इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस पण होईल, वोकॅब्युलरी वाढेल आणि शब्दरचनासुद्धा नीट बोलता येईल तुम्हाला. आता संवादासाठी आपण काही प्रश्न विचारूया आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, इज इट युअर बुक. हे तुमचं पुस्तक आहे का. याला उत्तर कशा कशा पद्धतीने देणार आहोत आपण पहा. येस इट इज. थांबलो, आन्सर मिळालं. येस इट इज, हो हे माझं आहे. येस इट्स माय बुक, हो हे माझं पुस्तक आहे. येस इट्स माइन, हे माझं पुस्तक आहे किंवा हे माझं आहे. ओके. आता दुसरा प्रश्न पहा, आर दीज देअर पेन्स. हे पेन्स त्यांचे आहेत का. नो दे आरंट, नाही ते त्यांचे नाहीत. दुसरं कसं काय उत्तर देऊ शकतो आपण, नो दे आरंट देअर पेन्स, ते त्यांचे पेन्स नाहीत. तिसरं, नो दे आरंट देअर, नाही ते त्यांचे नाहीत. आता पहा अजून एक प्रश्न, इज इट युअर रूम. हा तुमचा रूम आहे का. येस इट इज, हो माझाच आहे. येस इट्स माय रूम, हो हा माझा रूम आहे. आणि येस इट्स माइन. पहा, इंग्लिशमध्ये 3 पद्धतीने आपण उत्तरं देऊ शकतो. अलंकारिक भाषा वापरू शकतो, जेणेकरून विविध पद्धतीने रचना करून आपण इम्प्रेशन पण करू शकतो दुसऱ्यांवर. क्वेश्चन 4, इज दिस हर साडी. ही तुझी साडी आहे का. येस इट इज. येस इट्स हर साडी. येस इट्स हर्स. क्वेश्चन 5, इज दिस हर रेशन कार्ड. येस इट्स हर रेशन कार्ड. दुसरं उत्तर काय देणार आपण, येस इट इज. आणि तिसरं, येस इट्स हर. ओके. आता होमवर्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा हे जे वाक्य दिलेले आहेत मी 5 वाक्य, त्या पद्धतीची 5-5 वाक्य बनवायची आहेत. पण फक्त होकारार्थी नाही, तर होकारार्थी पण बनवायची आहेत आणि नकारार्थी पण बनवायचे आहेत. या दोन्ही पद्धतीची वाक्यरचना तुम्हाला करायची आहे. पहा, आपण आज काय काय पाहिलेलं आहे, माइन, युअर्स, देअर्स याचा वापर प्रत्यक्ष कसा करायचा, अलंकारिक शब्द कसे वापरायचे, बोलताना याचे प्रश्न उत्तरं कशी द्यायची हे आपण पाहिले आहेत. होमवर्क करायचं आहे कंपल्सरी. आता पुढचं पाहूया आपण. पहा, डिक्शनरी कशी वापरायची आहे. इंग्रजीमध्ये तुम्ही जेव्हा डिक्शनरी, प्रत्येकाकडे डिक्शनरी असायला पाहिजे इंग्रजी शिकताना. डिक्शनरी असल्यामुळं काय होतं की आपली वोकॅब्युलरी वाढते. फॉर एक्झाम्पल आपण एक शब्द शोधायला गेलो, फॉर एक्झाम्पल अँट, ANT, अँट हा शब्द शोधायला गेलो, तर बरोबर आपल्याला 10 शब्द मिळतात. आणि 10 शब्द मिळाले तर त्याचे आपण अर्थ पाहतो आणि आपोआपच आपली शब्दसंपत्ती काय होते, वाढत जाते. तर इंग्रजी शिकताना आपण डिक्शनरीचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने एक चांगली डिक्शनरी घ्यायची आहे, इंग्रजी टू मराठी डिक्शनरी घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होईल, किंवा मराठी टू इंग्रजी तुम्ही ठेवलीत तरी चालेल, ती तुमच्या बोलण्यामध्ये वापरात येईल. म्हणजे तुम्हाला समजा एखादं वाक्य बोलायचं असेल जे तुम्हाला मराठीतून येतं, मग तुम्ही त्या शब्द इंग्रजीमधून शोधाल आणि ते वाक्य बनवून ते बोलू शकाल. ओके. तर डिक्शनरी वापरताना आपल्याला अल्फाबेटिक रचना असते, त्याची अक्षरांनुसार A to Z या पद्धतीने रचना केलेली असते. आधी Aचे शब्द दिलेले असतात, मग Bचे, Cचे असे करत झेडपर्यंत सगळे शब्द दिलेले असतात. त्याच्यानंतर जो दुसरा शब्द असतो त्याचीही रचना A to Zच असते. पहा, प्रत्येक रचना कशी असते, A to Z. दुसरा शब्द आहे त्याची रचना सुद्धा A to Z असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ANT अँड शोधायचं असेल तर A शोधाल तुम्ही, पहिला अक्षर. N हे दुसरं अक्षर असणार आहे. ते अक्षर शोधताना तुम्हाला जे दुसरं लेटर आहे, दुसरं अक्षर, त्याची रचना सुद्धा कशी असणार आहे, अल्फाबेटिक असणार आहे. त्यामुळं ते वाक्य Nच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला शोधावं लागेल. म्हणजे ANT अँड हे शोधताना आपल्याला प्रत्येक वाक्य हे अल्फाबेटिकली रचना केलेलं असतं. कितीही मोठा शब्द असेल तरी तो शोधताना आपल्याला अल्फाबेटिकली शोधावा लागतो. ओके. प्रत्येकाने एक डिक्शनरी घ्यायचीच आहे कंपल्सरी. कुठली जी आवडते तुम्हाला ती घ्या. ऑक्सफर्डची पण चांगली आहे, बाकीच्या पण डिक्शनरीज बऱ्याच चांगल्या आहेत, त्या डिक्शनऱ्या वापरल्या तरी सुद्धा तुमचं
बरंचसं काम होईल आणि तुमची व्होकॅब्युलरी आपोआप वाढेल. जेवढी तुमच्याकडे शब्दसंपत्ती जास्त असते ना इंग्रजी शिकताना, त्यावेळेस तुम्ही बोलू जास्त शकता. कारण की पहा, मराठीमध्ये आपल्याकडे खूप शब्द असतात. आपण लहानपणापासून ते शब्द कानावर पडलेले असतात. मग तुमचे ते ग्रामीण शब्द असतील, शहरी शब्द असतील, मग हे सगळे शब्द आपल्या कानांवर जेव्हा पडतात तेव्हा आपल्या मेंदूमध्ये ते साठवले जातात आणि वेळ येईल तसे आपण काय करतो, ते शब्द वापरत राहतो. तसंच इंग्रजीचं आहे. कुठलीही भाषा शिकताना आधी आपल्याकडे व्होकॅब्युलरी पाहिजे, आपल्याकडे शब्दसंपत्ती जास्त पाहिजे. शब्द जास्त असतील तर आपोआपच आपण काय करणार आहोत, व्यवस्थित बोलू शकतो. आपल्याकडे शब्दांचा तुटवडा असेल तर आपण मराठीसुद्धा नीट बोलू शकत नाही. अलंकारिक मराठी जर आपण बोलतो का डे टू डे लाईफमध्ये, तर नाही. बऱ्याच वेळा एखाद्याने अलंकारिक बोललं तर आपल्याला नाही कळत. आपण संस्कृत शिकलेलो असतो 8वी ते 10वी, पण आपल्याला संस्कृत बोलता येतं का, तर नाही येत. कारण की आपण त्याच्याकडे लक्षच दिलेलं नसतं. आपण काय करतो, तेवढ्या पुरतं शिकतो आणि पासिंग पुरते मार्क मिळवतो आणि सोडून देतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य नीट बनवायला शिकायचे असतील इंग्रजीमध्ये, तर यूज द डिक्शनरी. डिक्शनरी खरेदी करा, असेल तर ती वापरा दररोजच्या लाईफमध्ये. आणि मी आधीच सांगितले की तुम्हाला इंग्रजी चांगलं यायचं असेल तर व्होकॅब्युलरी आवश्यक आहे, तुमचे शब्द आवश्यक आहेत आणि त्याच्यासाठी तुमचे विचार पण कसे केले पाहिजेत, तुम्ही इंग्रजीमध्ये केले पाहिजेत आणि तुम्ही वेगवेगळ्या वाक्य वाचली पाहिजे, तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे, तर तुमचं कम्युनिकेशन होऊन इंग्रजी जास्तीत जास्त सुधारेल. ओके.